नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित बनकर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, येणारं वर्ष म्हणजे नवीन वर्ष हे मराठी सणाचं, जसं चैत्र महिन्याची सुरुवात ही मराठी सणाप्रमाणे होते, मराठी वर्ष कॅलेंडरप्रमाणे होते। त्या चैत्रामध्ये गुढीपाडवा हा आपला पहिला सण। येत्या 9 एप्रिल 2024 रोजी आपला गुढीपाडवा आहे। मराठी हिंदू संस्कृतीतील मराठी एक सण, जो सण आपण फार उत्साहात, फार थाटामाटात, फार आनंदी वातावरणात साजरा करतो। या गुढीपाडव्याच्या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे आपण गुढीपाडव्याला मानतो आणि तो सण अगदी उत्साहात साजरा करतो। त्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून त्याच्याआधी घराची स्वच्छता करून, घर नीटनेटके करून, सगळं आंघोळी वगैरे सगळं उरकून आपण देवाची पूजा करतो आणि गुढी उभारतो। त्या दिवशी गोडधोड घरामध्ये अन्न करतो आणि ते नैवेद्य म्हणून सुद्धा आपण देवाला अर्पण करतो आणि आपल्या घरात एक गोड वातावरण निर्माण करतो। या गुढीपाडव्याच्या दिवशी विविध संकल्पना आपण हाती घेतो की ते दिवस चांगलं जावं, येणारे वर्ष चांगलं जावं, आपण हे करू, आपण काही चांगल्या गोष्टी करू, अशा संकल्पना आपण त्या दिवशी आपल्या मनामध्ये आचरणात आणतो आणि आपण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो। त्या दिवशी नवनवीन संकल्पामध्ये आपण व्यवसाय म्हणा किंवा नोकरी धंदा म्हणा किंवा अशा सोने खरेदी म्हणा, वस्तू खरेदी म्हणा, नवीन घर म्हणा, अशा विविध वस्तू घेण्याचा प्रयत्न असतो आपला किंवा विविध चांगलं कार्य करण्याचा असतो। दिवस चांगला असल्यामुळे आपण त्या दिवशी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो। बरेच लोक घर खरेदी करतात, गाडी खरेदी करतात, सोनं घेतात, भेटवस्तू देतात। असे चांगले संकल्प आपण हे संकल्प या दिवशी करण्याचा प्रयत्न करतो आणि करतो। असे अनन्य साधारण महत्व आहे। या दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून पुन्हा अयोध्येकडे गेले, त्या विजयार्थ हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी प्रत्येक जण त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने गुढी उभी केली जाते आणि विजय दिवस साजरा करतो। असं एक महत्व आहे। दुसरं महत्व असं आहे की ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण करणे चालू केलं, त्या दिवसाला अशा एक या दिवसाची आख्यायिका आहे। अशा अनेक प्रकारे अनेक आख्यायिका, अनेक महत्व आजच्या या दिवसाला आहे। परंतु आजचा दिवस खास करून हा मराठी हिंदू संस्कृतीतील फार आनंदाचा दिवस। आपण मुंबईतील वातावरण बघितलं तर लालबाग परळ असेल, गिरगाव असेल, ठाणा असेल, डोंबिवली असेल, असे सांस्कृतिक बऱ्याच ठिकाणी असे साजरा मोठ्या प्रमाणात करतात। पण काही या विशेष ठिकाणाची डोंबिवली, ठाणा, गिरगाव, लालबाग परळ या ठिकाणी खास खासियत आहे की या दिवशी मोठमोठ्या प्रमाणात आपला हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक प्रमाणात साजरा केला जातो। या गुढीपाडव्याच्या, या मराठी सणाच्या, या हिंदू संस्कृतीतील मोठ्या सणाच्या, या चैत्र वर्षाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक